हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आम्ही सुद्धा एकदम मजेत. तर मंडळी वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि खाली मंदिरामध्ये आरती चालू आहे. आपल्या सोसायटीच्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे आरती होते. तर आपण त्या रूममध्ये जेव्हा होतो ना, तर त्या रूममध्ये व्यवस्थित आरतीचा एकदम क्लिअर आवाज यायचा समोर. जरी 7th फ्लॉअरला आम्ही राहत होतो तरी छान आवाज यायचा वरती. आता इथे 5व्या माळ्यावर आम्ही राहतो तरी पण एवढा खास असा आवाज येत नाही. फक्त ते घंटा वगैरे वाजवतात आरती करताना, त्याचाच आवाज येतोय. आरती बोलतानाचा आवाज येत नाही आहे. काय अडकवलंच कशात. आणि बघा स्कूलमधून आल्यावर असा अवतार असतो मॅडमचा. जाताना अगदी टिपटॉप जातात, येताना बघा हे बघा रिबीन बघा. हे काय ही कुठची पद्धत आहे? हीची अशी पद्धत आहे म्हणजे असं केलं म्हणजे केस घट्ट होतात, टाईट बसतात. पण इकडून वरतून फुगा येतो त्याचं काय नाही बघा. असं केल्यावर असं केसानं वरतून फुगा येतो. तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय, म्हणजे मध्ये मध्ये व्हिडिओ आपले येत नाही आहेत, वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला. तर जसं वेळ मिळतो आहे तसं मी व्हिडिओ बनवते. तर बाबा गेलेले आहेत गावी, म्हणजे बाबांना जाऊन 4-5 दिवस झाले ना. बघू 4-5 दिवस झाले. जरा गावाला मंदिरामध्ये वगैरे काम होतात. आपला शिमगासुद्धा जवळ आला आहे, तर ते डेरा वगैरे काढायचा असतो ना. आमच्याकडे डेरा, आपल्याकडे कसं नमन असतं, म्हणजे माझ्या माहेरी नमन काढतात शिमग्यामध्ये, घरोघरी नमन फिरतं खेळे. आणि माझ्या सासरी चिपळूणला आहे ना, तामणमाळा आमचं गाव आहे, तिथे ना डेरा पद्धत आहे. डेरा काढायची म्हणजे राधाकृष्ण असं दोघंजण राधाकृष्णाचा अवतार घेतात आणि एक मडकं असतं आणि माडाच्या पाती वगैरे. मी ॲक्च्युली अजून बघितलं नाही आहे, मी फक्त व्हिडिओमध्येच बघितलं आहे. तर या साईडला, माझ्या सासरच्या साईडला अशी पद्धत असते डेरा काढायची. आणि माझा आवाज खूप जरा थोडासा बसला आहे, कारण माझी 2 दिवसापूर्वी ना तब्येत ठीक नव्हती. मिथिलाची पण तब्येत ठीक नव्हती, माझी पण तब्येत ठीक नव्हती. तर आम्ही दोघी आजारी होतो. पण आता आम्हाला बरं वाटतं, डॉक्टरकडून जाऊन आल्यावर बरं वाटतं. तर असं म्हणून थोडा आवाज हे झाला आहे. ते गोळ्या देतात ना डॉक्टर लोक, त्याच्याने आपली पातळ सर्दी असते ती सुकते, आणि सुकली की घशामध्ये बसते आणि मग आवाज आपला स्टक होतो. नंतर असं काहीचं आहे. नवीन घराची होम टूर मी तुम्हाला देणारच आहे लवकर. नवीन घर जर तुम्हाला बघायचं असेल, तुम्हाला होम टूर हवी असेल तर कमेंट करा मला, मी तुम्हाला नक्कीच होम टूर देईल. आणि आता मी किचनमध्ये आली आणि ना मेन म्हणजे भाजीसाठी काय आणलं नाही आहे मी, आणि कडधान्यसुद्धा भिजत घातलं नाही आहे. तर मी विचार करते कसली भाजी बनवू. आणि मिथिलाचे पप्पा ओल्या भाज्या अजिबात खात नाहीत, तर मग मी भाजी आणलीच नव्हती, कारण मग ते खात नाहीत तर मी नाही आणली होती. आता बाबा आले की मग आणतील. मी एकटीसाठी मग ते खात नाहीत, तिचे पप्पा खात नाही, मी एकटीसाठी नाही बनवत. असंच काहीतरी त्यांना ऑमलेट नाही तर बेसनची पोळी वगैरे असं त्यांचं खाणं असतं. तर आता मी विचार करते भाजीला काय बनवू. तर भाजीसाठी बघा मी काय जुगाड केलं. इथे टोमॅटो होते, ते टोमॅटो कापून घेतले, ते कापायचे. हे शेवग्याच्या शेंगा होत्या डांबे डब्यामध्ये, तर ते डांबे घेतले. तिकडे 2 छोटे छोटे पोटॅटो कट केले. आणि आता ह्याचं सगळ्याचं मिक्सर करणार आहे. टोमॅटो, हे शेवग्याच्या शेंगा, बटाटा सगळं आणि कांदा वगैरे कापून ह्याची भाजी बनवणार आहे. सगळं मिक्स करून बघूया कशी भाजी होती. आणि थोडासा ओला सुका मसाला आहे वाटलेला, तर तोही त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर बघूया आपली कशी भाजी तयार होते. ती वाफेवरच करणार आहे, म्हणजे सगळं मिक्स करून. आता उद्या ते आले की आणतील भाज्या. तर मी असं आता करणार आहे. बघूया भाजी. इकडे कुकर सुद्धा लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. डाळीचा भाताचा कुकर लागलाय. तर आता मी जेवण करून घेते, कारण बाबा सुद्धा सकाळी येत ना, सकाळी लवकर निघाले असतील. ते ट्रेनला यायचं म्हटल्यावर चिपळूणवरून निघावं लागतं लवकर एसटीने वगैरे. तर मग ते सुद्धा येऊन जेवतील मग. आणि ते गावावरून आपल्याला काहीतरी एक खास गोष्ट आणणार आहेत, तेही मी तुम्हाला दाखवेन. बाबा गावावरून काय काय घेऊन येत आहेत ते, म्हणजे आता फारसं काय मिळत नाही म्हणा, पण तुम्हाला माहीतच असेल या सीझनला आपल्या कोकणामध्ये काय मिळतं ते समजून जा काय घेऊन येणार आहेत ते. तर मी दाखवेन तुम्हाला आल्यावरती ते काय काय ते घेऊन येतात ते. ठीक आहे, चला तर मग.
बघू शकताय अशा प्रकारे आपली भाजी आहे ना दिसते, काहीशी सगळं मिक्स करून बघा. टोमॅटो, बटाटा, शेवग्याच्या शेंगा, कांदा, छान अशी भाजी झालेली आहे. झालेली म्हणजे होती आहे, शिजती आहे. तर असं काहीतरी सगळं मिक्स करून भाजी मी आज बनवली आहे. बघूया टेस्ट कशी होते ती सांगेल मी तुम्हाला. छानच होईल कारण ते शेवग्याच्या शेंगा वगैरे टाकून सगळं काय बनवलं आणि टोमॅटोची पण भाजी वाफेवर बनवली तर छानच लागते. तर सांगेल मी तुम्हाला कशी होते ती. मंडळी मी वाफेवर करायचं बघत होती, पण भाजी ना हे शेवग्याच्या शेंगा वाफेवरती शिजणार नाहीत म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे, ॲड केलं आहे. आणि आता त्याच्यावरती मी झाकण मारून देते. थोडं पाणी ॲड केलं आहे, झाकण मारून देते. भाजी आपली शिजू दे. कुकरसुद्धा, डाळ भातीचा कुकरसुद्धा झालेला आहे, बंद केला आहे गॅस मी. आता थंड होऊ देत आणि मग आपण डाळीला फोडणीसुद्धा घालून घेऊया. तर मी तोपर्यंत आहे ना तुम्हाला हे दाखवते. आज मी आहे ना ॲलोवेराचं प्लांट आणलं आहे, ॲलोवेराचं झाड आणलं आहे. बाल्कनीची लाईट लावूया आपण. कोणती लाईट आहे, कोणतं बटन आहे बाबू? हिला सगळं माहीत असतं, बरोबर बटणं तिने पाठ करून ठेवले. विसरली, लागली बघ, जा ओपन कर. खोलतंय का? त्याच्यासाठी जेवायला लागतं भरपूर. हाय हाय पाव. विसरली, सगळी बटणं पाठ होती तिच्या. खूप सारी एवढी बटणं आहेत की कळतच नाही नक्की कुठलं कोणाचं आहे ते. तर मी बाल्कनीमध्ये दाखवते तुम्हाला. आजच मी नवीन प्लांट आणलं आहे. दुपारी मला व्हिडिओ करायला नाही भेटला. हे बघा ॲलोवेराचं आणलं आहे. त्याने कटिंग वगैरे करून दिलं आहे व्यवस्थित. पण माझ्या माहितीप्रमाणे आहे ना हे ॲलोवेराचं जे झाड आहे ना ते खूप वाढतं जर वाढलं तर. आणि मग ही एवढी कुंडी त्याला पुरणार नाही, कुंडी थोडी लहानच घेतली आहे मी. पण बघूया, वाढलं तर मग मी चेंज करेल, मोठी कुंडी लावेल त्याला. मोठ्या कुंडीमध्ये चांगलं होतं कारण ते ना मी इथे खूप साऱ्या लोकांचं बघते ना बाल्कनीमध्ये. तर ॲलोवेराचे ज्यांनी हे लावलेत ना, झाडं लावलेत ना, तर त्यांचं कसं आहे माहिती आहे का? हां, आणि अजून एक तुम्हाला गोष्ट ज्यांनी ॲलोवेराची झाडं लावली आहेत ना त्यांचं ना हे आहे काय ते, म्हणजे कुंड्या फोडून ॲलोवेराचं झाड बाहेर गेलं आहे. म्हणजे एवढं वाढतं ते, वाढलं तर व्यवस्थित. तर असं. आणि हां, अजून एक तुम्हाला मी गोष्ट दाखवते. आपल्या बाल्कनीसाठी मी अजून एक हे बघा, हे ग्राससुद्धा लावून घेतलं आहे आम्ही. कसं वाटतं आहे सांगा तुम्हाला? छान बाल्कनीमध्ये जरा बरं वाटतं. म्हणजे कसं माहिती आहे का, बाल्कनी जर आपण आपल्या मनाप्रमाणे सजवून घेतली ना तर आहे ना आपल्याला तिथे थोडा वेळ असं चहा पीत बसण्यासारखं किंवा मनाला शांतता हवी असेल तर आपण इथे शांतपणे बसू शकतो. अशी मनाप्रमाणे जागा आहे. फारसं काही एवढं काही डेकोरेशन नाही केलं आहे. झाडं आणि हे लावून घेतलं आहे, असं पूर्ण लावून घेतलं आहे एका वॉलला. आणि दुसऱ्या तिकडे ते एसीचं हे वगैरे लावलं आहे. आणि हां, हे मी आज मिशोवरून मागवलं चिमण्यांचं. हे बघा, आवडतंय का सांगा तुम्हाला? 2 मागवले, ते 2 होते. त्याच्यामध्ये बघा इकडे एक झाड आहे मनी प्लांटचं, मध्ये हे चिमण्यांचं लावलं आहे. आणि हे एक हँगिंग प्लांट आहे. आणि हे एक लावलं आहे, पण त्याची साईज खूप छोटी आली आहे. साईज खूप छोटी आली आहे. मला जेवढी पाहिजे होती तेवढी साईज नाही मिळाली. तर मग ठीक आहे म्हटलं, मी रिटर्न नाही केलं, जाऊ दे म्हटलं. आता आलंय तर लावून टाकते, कुठे परत ते रिटर्न करत बसं. मला वाटलं काय ते लांब वगैरे असेल बऱ्यापैकी, असं मला वाटलं होतं. पण नाही, शॉर्टच आहे ते, एकदम छोटंसंच वाटतंय. तर मग ठीक आहे, आले ते आता मी बाल्कनीमध्ये लावून घेतलं. तर कसं वाटतंय ते नक्की सांगा, आवडलं का तुम्हाला? तर आता अजून बाबा आले नाही आहेत. आले की मी तुम्हाला दाखवेल काय आणतात ते गावावरून. ये ना, ते गावाला गेल्यापासून त्यांना सारखी फोन लावून इरिटेट करते. हे आणा, ते आणा, ते आणा, हे खाऊ आणा, ते खाऊ आणा. हे बघा, आता सुद्धा तिने त्यांना कॉलच लावलाय. पण ते ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत तर कसं उचलणार फोन? अगं येणार ते आता 2 तासांनी.
मग आणि गावाला काय खाऊ भेटत नाही. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. त्याने सांगितलंय ना बाबांनी की मी रिक्षामध्ये आहे, येतोय. तर तिला माहिती आता ते रिक्षामध्ये आहेत तर 10 मिनिटामध्ये ते येतील. 10 ते 15 मिनिटामध्ये ते येतील. तर ती आता बाल्कनीमध्ये बसून कशी वाट बघते ती बघा. म्हणजे मुलांचं कसं प्रेम असतं आपल्या आजी आजोबांवरती. मी तुम्हाला दाखवते. काय करतेस? बाबा येणार आहेत घरी का बाल्कनीमधून येणार नाहीत? बाबा दरवाजाने येणार आहेत. आता आपली भाजी झालेली आहे, शिजती आहे. तर मी डाळ इथे डाळ फोडणीला घालून घेते. तर टोपामध्ये तेल ओतून घेते पहिले. तेलामध्ये घालूया मोहरी. तडतडल्यावर घालूया जिरं, लसूण, टोमॅटो, टोमॅटो छान नरम झाला की त्याच्यामध्ये घालूया वरण. करते मी पिवळं वरण. त्याच्यामध्ये हळद घालूया. नंतर घालूया हिंग, गॅस फास्ट करते जरा म्हणजे फोडणी छान बघते त्याला. त्यानंतर घालून घेऊया ही आपली उकडलेली डाळ. डाळ फोडणीला घातल्याच्या नंतर आहे ना असं लगेच त्याच्यावरती झाकण मारा, कारण त्याची जी आपली फोडणी दिलेली असते त्याची वाफ उडून जाऊ नये. वास त्याचा जो असतो फोडणीचा उडून जाऊ नये. तर ही डाळ मस्तपैकी छान डाळ. भाजी बघा कशी रट्टामट्टा शिजते मस्त. कोणाकोणाला शेवग्याच्या शेंगा खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा. शेवग्याच्या शेंगा मला खूप जास्त आवडतात आणि त्या हेल्दी पण असतात. प्लस आहे ना शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. ती भाजी सुद्धा मला पर्सनली खायला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा. पण खायलाच नाही मिळत शेवग्याच्या पानांची भाजी. गावाला गेली तर केव्हा तरी जर कुणाचं झाड मोडलं वगैरे असेल ना तर ते लोक आणून देतात. नाही तर सरास पानं ती काढायला नाही देत आणि त्या झाडावर चढूही शकत नाही कोण. कारण ते झाड आहे ना असं हे असतं म्हणजे नरम नाही बोलता येणार, लवचिक असतं. जर चढलं वगैरे ना तर ते झाड तुटतं, फांदी त्या झाडाची तुटते, म्हणून त्याच्यावर चढतही नाही कोणी. जर कुणाचं मोडलं, माकडांनी वगैरे उड्या मारल्या त्या झाडावर आणि मोडलं वगैरे तरच भाजी खायला मिळते, नाहीतर सरस नाही मिळत. आणि इकडे मुंबईला मार्केटमध्ये असते विकायला, पण क्वचितच असते. जेव्हा आपली श्रीकृष्ण जन्माष्टमी वगैरे असते ना तेव्हा जन्माष्टमीला त्या शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते ना तेव्हा मिळते. त्या टाईममध्ये मिळते. आदिवासी लोक वगैरे जे असतात ते घेऊन बसतात त्या भाज्या, तर तेव्हा खायला मिळते. नाही तर सरस नाही मिळत. पण त्याची भाजी खूप छान लागते. ती पानं उकडावी लागतात, उकडून त्याची भाजी करतात. खूपच सुंदर.
घुसतात रिझर्वेशन मध्ये. लजीज इसको बोलते ठंडा. मस्त आईस्क्रीम, एक नंबर. आता विंटर सीझन चालू झाले ना, तर आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार भेटतील. समर सॉरी, समर. वन करायला कशाला कर म्हटला. मंडळी, बाबा गावावरून आलेत आणि त्यांनी काय काय आणलं ते मी तुम्हाला भेट दाखवते, गावची भेट. ते काय गावाला स्थायिक नाही राहत, पण गावावरून येताना काय ना काहीतरी आणतात. आणि मी या झाडाच्या फांद्या आणायला सांगितल्या होत्या, बघूया होतात का. कारण आम्ही आहे ना मागच्या टाईमला जास्वंदीच्या फांद्या गावावरून आणल्या होत्या, तर दोन्ही फांद्या माझ्या झाल्या. आणि गुलाबाची फांदी आहे बघा, याला एवढे छान गुलाब येतात ना, आणि खूप सारे गुलाब लागतात. हे बघा, बघू शकताय तुम्ही, खूप साऱ्या कळ्या ऑलरेडी आहेत त्याला. तर हे मी लावणार आहे याचं कटिंग, तुम्हाला दाखवेल होईल की नाही होईल ते. तर हे आणलं आहे गुलाबाची फांदी एक, आणि ह्या जास्वंदीच्या फांद्या कुठच्या कलरच्या आहेत? ह्या त्याच आहेत पहिल्या आपण आणलेल्या त्या नाहीत. आणि ह्या 2 जास्वंदीच्या फांद्या आहेत. तर बघूया आपण लावून, लागल्या तर झाल्या तर. आणि आणलं आहे हे, ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की छान काहीतरी असणार आहे आपला कोकणचा मेवा, जो या सीझनमध्ये भेटतो. पण हे आमच्या झाडावरचे नाही आहेत, झाडावरती आले नाही आहेत, आपल्याकडे लेट येतात. हे त्यांनी विकत आणलेत. हे काजू, अख्खे काजू आहेत, ते कट वगैरे करून त्याची भाजी बनवायची. शेजवले ते पिशवीमध्ये. कसे किलो आहे? हे 200 रुपये किलोने आणले त्यांनी. हे 2 किलो आहेत काजू. तर हे उद्या आम्ही कापणार, आणि कापल्याच्या नंतर मी तुम्हाला कापताना सुद्धा दाखवेल, आणि याची भाजी कशी करते ती भाजीची रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. म्हणजे आमच्या काजूवरती लागतात, आमच्या पण आहेत काजूची झाडं. बाबू फॅन बंद कर जरा पटकन, आवाज नाही त्याच्यामध्ये. काजूची झाडं आहेत पण ती लेट येतात. आता या सीझनमध्ये नाही आहेत, थोड्या वेळाने, आता जवळजवळ महिन्याभराने वगैरे धरतील ते काजू. तर हे काजू आणले त्यांनी 2 किलो. म्हणजे खूप सारी भाजी मला खायला आवड झाली आहे म्हणून त्यांनी काजू घेऊन आले. आणि काय आणलंय? कोळीत पण आणले. आणि हे बघा, हे गावठी कोळीत आहेत, गावचे 1 किलो कोळीत आहेत. कोळदाचं पिठलं खायला आम्हाला आवडतं. इथे कुठलीच, आम्ही जिथे राहतो डोंबिवलीमध्ये, कोणत्याही दुकानामध्ये कोळीत भेटतात. डीमार्टमध्ये भेटतात, पण डीमार्टला मला जायला नाही मिळाले खूप दिवस. तर हे कोळीत कुठच्याच दुकानामध्ये भेटत नव्हते, तर त्यांनी आता गावावरून घेऊन आले कोळीत. तर त्याचं सुद्धा आपण पीठ तयार करू. कोळदाचं घरच्या घरी कसं तयार करायचं तेही मी तुम्हाला दाखवेल, व्हिडिओ एक शेअर करेल तुमच्याशी. आणि हे आहेत नाचणी, म्हणजे दाणे. काय काय गावामध्ये त्याला दाणे बोलतात. नाचणी आहे, माझ्या नंदेने दिली होती आम्हाला गावाला. तर गावी आम्ही काही राहत नाही जास्त, तर यूज करत नाही. तर मग ते आता गावावरून घेऊन आले. तर मी इथे दळेन, त्याचं पीठ करेन, आणि मग भाकरी वगैरे भाजायला चांगली असते. त्याची भाकरी पण नाचणीची चांगली लागते. आणि हे भेंडी वगैरे त्यांना भाजीसाठी तिकडे घेतली होती, तर ते खराब होईल म्हणून घेऊन आले. दुसरं काय आणलंय? एवढंच. गावचा मेवा छान. गावावरून एक जरी वस्तू आणली किंवा काय जरी आणलं ना, तरी ते खूप गावचं आहे म्हणून त्याच्यामध्ये खूप सारा प्रेम गोडवा असतो. तर असेल तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले लोक. आणि हा ट्रेन मधला खाऊ, चॉकलेट. आणि हे सुद्धा ट्रेन मधलं आले पाक. तर असंच तुमच्या घरचे सुद्धा येताना तुमच्यासाठी अशा गावच्या भेटवस्तू घेऊन येतात का, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती आपला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.